दत्तात्रय भरणे मामा हे नॉट रिचेबल असल्याने टीव्ही चॅनलवरती व प्रसार माध्यमांमध्ये ते नाराज असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत। परंतु दत्ता मामा भरणे हे पूर्वनियोजित त्यांचा परदेश दौरा असल्याने ते परदेशात गेलेले आहेत आणि त्यामुळे ते नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत। ते नाराज असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत। त्यांना मनासारखं खातं मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत, म्हणून ते नॉट रिचेबल आहेत। हे अत्यंत चुकीचं आहे। भरणे मामांनी जे अजितदादांनी आतापर्यंत त्यांना संधी दिली त्या प्रत्येक पदाला मामांनी न्याय दिलेला आहे। मग तो छत्रपती कारखान्याचे चेअरमन असतील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन असतील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री असतील, या सर्व पदांना भरणे मामांनी योग्य तो न्याय दिलेला आहे। आणि आता तर त्यांना राज्याचे कॅबिनेट मंत्री पदावरती संधी मिळाली। खातं कोणतं यापेक्षा त्या खात्याला न्याय देण्याची क्षमता ही भरणे मामामध्ये आहे। हा निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला व अजितदादांना पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून भरणे मामा या पदावरती सुद्धा राज्यामध्ये या पदाची गरिमा ही जनतेपर्यंत पोहोचवून योग्य तो न्याय या खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या क्रीडा, युवक व अल्पसंख्याकांना देतील हा विश्वास निश्चितपणे आम्हाला आहे। आणि त्यामुळे मामा हे नाराज नाहीत हे पुन्हा एकदा आम्ही ठामपणे सांगतो। जी संधी अजितदादा देतील ती प्रामाणिकपणे स्वीकारून त्याला न्याय देणं हे भरणे मामांचं ब्रीद वाक्य आहे आणि तेच त्यांचं धोरण आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।